मित्रांनो, आपण आहोत आत्ता सध्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी, आणि या ठिकाणी जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये सेमी क्रमांक 3 पाहिला असेल तुम्ही. अतिशय टॉपचा सेमी झाला आणि या सेमीमध्ये तुम्ही पाहू शकता हा शहाणा काढतोस फायनलसाठी पात्र ठरला आहे. पहिला आपण याला काय म्हणायचं मला माहितीच होतं, तर आपल्यासमोर येडा काढतोस. बरं दादा, काय येड्याचा शहाणा कधी झाला? येड्याचा शहाणा झाला बारामतीचं मैदान होतं आपलं. समालोचक असतात विकास जगदाळे सर, सुनील मोरे सर, प्रवीण घाटे, मयूर तळेकर, त्यांनी त्याला शहाणा केला. म्हणला एवढा तो शहाण्यासारखा बोलतो, तुम्ही त्याला येडा का म्हणताय? त्यांना शहाणा केला त्याला. तर तेव्हापासून शहाण्यासारखं करतो आता सगळं. शहाण्यासारखं करतो, शहाण्यासारखंच पळतो. शहाण्यासारखं उभं राहत नाही. उभं राहिला उभं राही ना, बाईट मध्ये उभं राही ना. बरं, काय सांगाल आजचा कसं काय पायरा जुळाला? पैरेकरी कोण होतं? आजचा पायरा एका शब्दात लगेच त्यांना हो बोलले आपल्याला. पायरा होत नव्हता, कारण बरेच जण आपल्याला म्हणले की अजून आदत आहे, आदतला घेऊन ओपनला आम्ही पळू का असं तसं. पण भैयानं त्यांना फोन केला, सुलतान 2111 मुंबईचा, साखरवाडीचा सुलतान. बरं, साखरवाडीचा. हो, त्यांना लगेच एका शब्दात आपल्याला बैल दिला. बरं, एका शब्दात बैल दिला. बरं बरं बरं. आणि गट क्रमांक किती मध्ये पळाला? 12 मध्ये. असं का होतंय की आदतला ओपनच्या मैदानात पैरे मिळत नाही? असं काय कारण आहे एवढे सुंदर पळून पण? आता मालकांच्या जी मोठी बैलगाडी मालक त्यांच्या मनातला विचार काय असतील ते आपण काय सांगू शकत नाही, कारण आपला तर पळतोय. आपण त्यांना म्हणतो की बाबा आपला आदत आहे, पण आदतला ओपनला राहू शकतो. पण त्यांना तसं का, आता प्रत्येकाच्या मनात काय असेल ते आपण नाही सांगू शकत. बरं बरं बरं. त्याच्यामुळे तुम्ही येडा काढतोच नाव ठेवलं ते का? नाही, ते आताही करतोय. आधीची बॅट चांगली दिली. बरं, आधीच बाईट दिली का चांगली? बरं बरं. आता राहिला घेऊ बा, काय काढतोस? किती बाईट आहे मला वाटतं ह्याची काढतोसची? आता ही दुसरी बॅट. सकाळ तर नको नव्हतं आलं, कारण सकाळ जर नव्हतं कोणाला वाटलं की बाबा हे आदत आहे, अजून बच्चा आहे, काय करतोय तेव्हा. आणि किती बाईट आहे आतापर्यंत बोलायला? दुसरी आहे. आणि आज बाईट द्यायची म्हटल्यावर तुमच्यामुळे आपण वर आलोय. बाईट आपली पहिल्यांदा तुम्हीच घेतलेली सगळ्यात. किती झाले आपल्या बाईट? आपल्या 4-5 झाले असतील. 5 झाले असतील बाईट, बरोबर बहुतेक. पहिली बाईट, सगळ्यात पहिली बाईट झाली बारामतीच्या मैदानात. हो, बारामतीच्या मैदानात. त्यावेळेस तो सीमेला पळाला होता ज्या पद्धतीने सरळ पट्टीत. हा. आणि त्यानंतर आज गाडीवर ड्रायव्हर कोण होतं? बंटी ड्रायव्हर होता. आणि सकाळी आपला सोन्याला दुखापत झाली व्हायचं, सोन्या पडल्यामुळे त्यामुळे बंटीला आता बसवला. आणि आता अक्षरशः म्हणजे सगळ्यांचा रडकुंडी जीव आलता. म्हणजे सेमीला आम्हाला ड्रायव्हर पण गावत नव्हता लवकर, कारण लागोपाठ सगळ्याची होती सेमी मी लागलेली. त्यामुळे बरंच ड्रायव्हरचा पण लय ताप झाला. बंटीनं आपल्याला सहकार्य केलं. सोन्याची तब्येत कशी काय? सोन्याची तब्येत आहे चांगली आहे ना? काय किरकोळ दुखापत झाली ना? किरकोळ दुखापत. बरं. आणि काय आजच्या ह्या मैदानाचा अनुभव काय सांगाल तरी? ओपनच्या मैदानात आदतच्या मालकांना किती त्रास होतो पैरे करताना? तुमचा अनुभव सांगा. म्हणजे दिलं ना आपल्याला, बऱ्याच जण हिनावलं. आपण फोन केलं की म्हणायचं की बाबा ओपनचं मैदान आहे, ते पण हिंद केसरीचं मैदान आहे, दुसऱ्या मैदान देतो तुम्हाला, दुसरं ओपनचं मैदान असू द्या त्यात देतो. तुम्हाला कसं काय देणारा वासरू तुमचं पळल का, बैल एकार करेल वासराला, असं तसं. पण त्यांना ती सगळं सिद्ध करून दाखवलं. बरं बरं. आणि आजच्या सेमीच्या विषयी काय सांगाल? सेमी म्हणजे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं आता सेमी किती पॉवरफुल सेमी होता आजचा. त्यात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची रती महारथी सगळे टॉपचे नंदी त्यातच होते. बकासूर असेल, परत आपला शेवळ्याबांचा पाखरा असेल, त्यांचा बाब्या असेल, म्हणजे सगळ्यांचेच असल्यामुळं सगळं सेमी टॉप असल्यामुळे त्यानं ते सिद्ध करून दाखवलं. आणि एक इच्छा होती की म्हणजे बाबा त्यानं असं किरकोळ सेमी राहिला असं एवढी चर्चा नसती झाली, पण त्याची पण त्यानं जे टॉपच्या सेमीत राहिला आणि त्यानं ते सिद्ध करून दाखवलं. बरं, टॉपच्या नंदींच्या सेमीत राहिल्यामुळे चर्चा खूप झाली. हा, चर्चा. त्यातली त्यात बकासूर म्हणजे देवाच्या सेमीत राहणं म्हणजे आज पण कोणाचं पण काम नाही. बरं बरं. त्यांच्यामुळे बरंच मोठं सहकार्य झालं. बरं बरं. आता एवढा त्रास का देतोय तो? ते आता पळून आल्यामुळे तसा करतोय. पळून आल्यामुळे तसं करतोय का? आराम नाही ना त्याला. आराम नाही. बरं बरं बरं. बघा मित्रांनो, हाच तो शहाणा काढतोस आहे. आता सेमी क्रमांक 3 मध्ये पळाला. अतिशय सुंदर जोडी पळाली. सुलतान आणि त्याची जोडी पळाली. दादा, मग आता कसं काय अपेक्षा बाळगली फायनलसाठी? अपेक्षा तर एकचीच असणार, कोणाला अपेक्षा एकची नसते, सगळ्यांना असते ओरिजिनल हिंदी केसरी व्हावा, 1 नंबरचा व्हावा. पण शेवटी आपला नशिबाच्या पुढे काय होईल ते होईल. त्यानं तर स्वतःला सिद्ध करून दाखवलं की बाबा मी आदत जरी असलो अजून तरी काय कोणापेक्षा अजून कमी नाही. त्यानं ते सिद्ध करून दाखवलं. मालका संघर्ष संपवला, सगळ्या पोरांचा संघर्ष संपवला. आणि विशेष म्हणजे पहिलाच हिंद केसरीचा गुलाल आदतला राहिलेला. आता डबल हिंद केसरी झाला. आदतला 3 नंबर केला आपण पेडगावला. पण तसं बघायला गेलं तो ओपनचा पहिला हिंद केसरी, पहिला हिंद केसरीचा गुलाल. म्हणजे ओपनच्या मैदानात आदत असताना त्यांनी पहिला हिंद केसरी, ओरिजिनल हिंद केसरी झाला. आता ओरिजिनल हिंद केसरी झाला. बघा मित्रांनो, हाच तो शहाणा काढतोस आहे. दादा, तुमचं अभिनंदन. चला, शुभेच्छा तुम्हाला दादा.